हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही छान आणि मस्त आनंदीच असाल. तर आज काही स्नॅक्सच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण घरात स्नॅक्स वगैरे पण संपलाय आणि स्मित पंजाबला जाणार आहे. त्याच्या टुर्नामेंट आहे स्कूलमधून. सो त्याला तिकडे जायचंय 1 वीकसाठी. अजून डेट त्यांनी कन्फर्म केलेली नाहीये, पण म्हटलं अचानक ठरलं तर पुन्हा त्याला द्यायला काही नसेल आणि मी असं ठरवलं की घरातलंच काहीतरी बनवून त्याला देऊ. तर त्याच्यासाठीच मी आज 2-4 स्नॅक्स वगैरे बनवून ठेवणार आहे. तर तेच तुमच्यासोबत शेअर करतेय. स्मितला खाऱ्या शंकरपाळ्या वगैरे आवडतात, तर पहिलं मी खारी शंकरपाळी करायला घेतलीये आणि आपल्या सगळ्यांनाच त्याची रेसिपी माहिती आहे आणि खूप साधी सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी मी मैदा आणि रवा घेतलाय थोडा आणि रवा जर आपण टाकला ना छान खुसखुशीत आणि छान क्रिस्पी वगैरे होतात ह्या शंकरपाळ्या. आणि जिरे मी थोडेसे वाटून टाकणार आहे मिक्सरमध्ये कारण मग थोडेसे वाटून टाकले ना त्याचा स्मेल एकदम छान येतो जिऱ्यांचा. मी ह्याच्यामध्ये जिरे, ओवा आणि मीठ असं टाकत असते आणि आपण तळून घेतल्याच्या नंतर मग वरतून चाट मसाला वगैरे टाकून त्याची एकदम भारी टेस्ट येते. जिरे थोडेसे दरदरीत असे वाटून घेतलेत मी, एकदम बारीक जिरा पावडर वगैरे नाही केलीये. असे थोडेसे अर्धे-अर्धे राहतील असे जिरे मी वाटून घेतलेत आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकलाय. आधी मी पीठ मळून ठेवतेय कारण बाकीचे पण स्नॅक्स आहेत, तर पीठ भिजेपर्यंत मी बाकीचे पण स्नॅक्स करून घेईन. काही बाहेरच्या गोष्टी पण आहेत, तर त्या पण देईल थोड्याशा आणि काही घरातल्या गोष्टी पण देईल बनवून कारण तो 1 वीकसाठी जाणार आहे. त्यामुळे मी असं मला मला असं वाटलं की घरातल्या गोष्टी दिलेल्या बऱ्या पडतील कारण मुलं असंही बाहेर गेल्याच्या नंतर बाहेरचं जास्त खात असतात. तसं तर तो आता 1 वीकसाठी जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचं बाहेरचं खाणं वगैरे होणारच आहे. पण तरीही घरी स्नॅक्स बनवण्याचं सगळ्यात मोठं प्लस पॉइंट म्हणजे आपल्याकडे सगळं कंट्रोल असतं. स्वच्छतेपासून तेल, मसाल्यांपर्यंत सगळं आपणच ठरवतो आणि त्याच्यामुळे स्नॅक्स नेहमी ताजं, हेल्दी आणि क्वालिटीचं बनतं असं मला वाटतं. कारण बाहेर काय आपण बघायला जात नाही, कोण कसं बनवतं, कोण कोणतं तेल वापरतं, कसं तळलेलं असतं, हे काय आपण बघायला जात नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की घरच्या गोष्टी नेहमी हेल्दी आणि छान असतात. गेल्या वर्षी सुद्धा याच टायमिंगला तो गेला होता आणि तेव्हा माझ्या भावाचं लग्न होतं आणि तेव्हा त्याला यायला मिळालं नव्हतं लग्नाला. पण आम्ही असं ठरवलं की ठीक आहे लग्न एवढं काय म्हणजे होतं राहतात आपल्या घरामध्ये फंक्शन वगैरे, पण हा चान्स आम्ही मिस नाही करू शकत असं आम्हाला वाटलं होतं आणि तेव्हा पण आम्ही त्याला पाठवलं होतं 1 वीकसाठी. तर पीठ वगैरे भिजवून ठेवलंय आणि मखाना बनवायला घेतलाय आणि मखाना तर त्याचं एकदम आवडतं स्नॅक्स आहे. आणि त्याला मखाना कधीही दिला ना तरी तो खाईल आणि त्याला असं शॉर्ट टिफिनला वगैरे पण मी मखाना बनवून ठेवत असते. मखाणे खाण्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यात आधी तर हे खूप हलकं आणि पचायला सोपं असल्यामुळे वजन कमी करायला सुद्धा मदत होते. जे आपल्याला मध्ये-मध्ये भूक लागते तर ती भूक सुद्धा लागायची कमी होते जर आपण असा मखाना वगैरे खाल्ला तर. आणि हार्टसाठी सुद्धा मखाना खूप चांगला आहे कारण त्यामध्ये तेल, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम पण खूप कमी प्रमाणात असतं. जेव्हा आपण काही मखाण्याची रेसिपी वगैरे करतो ना, तर मखाना एकदम कमी स्लो गॅसवरतीच असा भाजून घ्यायचा. जेणेकरून तो असा हाताने दाबला तर असा फुटला पाहिजे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनतो असा मखाना जर आपण भाजला तर. आणि भाजल्याच्या नंतर तो बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप वगैरे घालू शकता तुम्ही किंवा मग बटर घालू शकता किंवा तेल सुद्धा यूज करू शकता. तर मी इथे तुपाचा यूज केलाय. तूप थोडंसं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिंग आणि आपले जे काही मसाले असतात, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, जिरा पावडर, थोडीशी हळद आणि धना पावडर वगैरे असेच आपले घरातले घरगुती मसाले जे असतात, तर तेच मसाले याच्यामध्ये टाकायचे आणि फोडणी तयार करून घ्यायची. फोडणी तयार करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मखाना फ्राय करून घ्यायचा. जेव्हा आपण अशी फोडणी तयार करून मग वरतून मखाना टाकतो ना, तर तो छान सगळ्या मखाण्याला पूर्ण मसाला लागतो आणि खूप छान टेस्ट येते. आणि हा मखाना बनवायला ना काही जास्त तामझामची गरज पण नसते. त्याच्यासोबतच सगळं फ्राय करून झाल्याच्या नंतर मी वरतून असं काळं मीठ आहे आपल्याकडे ते टाकते. पुन्हा चाट मसाला टाकते. आणि ह्या सगळ्यामुळे इतकी छान टेस्ट येते मखाण्याला ना, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप छान तुम्हाला पण आवडेल ही रेसिपी मखाण्याची आणि एकदम सोपी, साधी, सिंपल अशी रेसिपी आहे ही मखाण्याची. मी 2 पॅकेट भरले होते, पण आता सध्या 1च पॅकेट बनवून ठेवणार आहे. कारण आता सध्या थंडी वगैरे चालू आहे, तर थोडेसे साधळू वगैरे शकतात ते, त्याच्यामुळे मी 1च पॅकेट बनवलंय. एकदम टाईट बंद डब्यामध्ये आपण जेव्हा ठेवतो ना, तर तेव्हा तसेच्या तसे मखाणे राहतात हे. आणि इतकी छान रेसिपी होते ना, तर तुम्ही एकदा खरंच ट्राय करा ही रेसिपी खूप मस्त लागते.
अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे मखाणे तयार होतात आणि इतके टेस्टी आणि छान हेल्दी असा ऑप्शन आहे मखाण्याचा. स्नॅक्समध्ये आणि माझ्या घरामध्ये नेहमी असतात. तर ते बनवून झाल्याच्या नंतर मी इथे पिस्ता घेतलाय. मला मसाला पिस्ता बनवायचा आहे. मी ॲक्चुअली दिवाळीच्या स्नॅक्समध्ये म्हणजे जे दिवाळीचे गिफ्ट येतात ना, तर त्याच्यामध्ये तो पिस्ता खाल्ला होता आणि मला स्वतःला तो इतका आवडला होता ना, तर मी म्हटलं चला आपण पण तसा एकदा ट्राय करून बघूया जर तसा बनला तर. त्याच्यामुळे मी ही रेसिपी करायला घेतलीये. मी माझ्याच मनाने ही करायला घेतलीये. मी कुठे बघितली नाहीये. म्हटलं बघूया तशी टेस्ट आली तर. कधी-कधी आपण अशा रेसिपीज सुद्धा ट्राय केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि मला तो पिस्ता इतका आवडलेला ना, की मी एकदम बारीकपणे त्याची टेस्ट घेतली होती, की याच्यामध्ये काय-काय टाकलेलं असू शकतं. बघूया तसे सेम टू सेम होतायत की नाही, पण मी ट्राय तर नक्की करणार आहे. तर आता तूप वगैरे घेणार आहे मी. जो मखाण्याला मी मसाला रेडी केला होता स्टार्टिंगला, तर तोच मसाला मी इथे सेम यूज करणार आहे. मसाला जळू नये कारण आता कढई सध्या गरम आहे, तर मसाला जळू नये यासाठी मी गॅस खाली बंद केलाय आणि वरतून मसाला वगैरे सगळे टाकलेत आणि त्याच्यानंतर मग पिस्ता टाकलाय. मखाण्याला जो मी सेम मसाला घेतला होता, तर सेम मसाले मी इथे यूज केलेले आहेत आणि वरतून भाजून झाल्याच्या नंतर असं काळं मीठ वरतून टाकलंय आणि काळ्या मिठाने इतकी छान टेस्ट येते ना ह्या स्नॅक्सला. सगळे मसाले किंवा काळं मीठ वगैरे टाकून झाल्याच्या नंतर असं छान भाजून घ्यायचेत पुन्हा एकदा, जोपर्यंत पिस्त्याला पूर्ण मसाला वगैरे लागत नाही तोपर्यंत. कधी-कधी आपण तेच-तेच ड्रायफ्रूट खायला वगैरे कंटाळा करतो, तर त्यासाठीच मी इथे हा हेल्दी असा एक ऑप्शन शोधलाय. कधी-कधी मुलं आणि आपण सुद्धा असे प्लेन ड्रायफ्रुट्स वगैरे खायला कंटाळा करतो. तर असे काही ड्रायफ्रुट्स वगैरे बनलेले असतील तर आपण आणि मुलं सुद्धा ती आवडीने खातील असं मला वाटतं. त्याच्यामुळेच मी हे असे काही हेल्दी ऑप्शन शोधून काढते जरा नवीन-नवीन जेणेकरून आपण पण बोर नाही होणार. तर आता पिस्ता तर माझे तयार झालेत. आता मसाला काजू करायला घेतलेत आणि हे सुद्धा मसाले काजू मी त्या गिफ्टच्या बॉक्समध्ये खाल्ले होते. याची सुद्धा रेसिपी मी माझ्याच मनाने ठरवली आहे, की त्याच्यामध्ये काय-काय टाकलं जाऊ शकतं आणि इतके छान लागत होते ना हे काजू सुद्धा. तर तुम्ही बघाल पुढे काय-काय मी टाकलंय. तर इथे सुद्धा मी काजू असे छान रोस्ट करून घेतलेत, भाजून घेतलेत जरा कडक होईपर्यंत. कारण काजू सुद्धा कधी-कधी हिवाळ्यात वगैरे असे सादळतात त्याच्यामुळे आधी भाजून घेतले. त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलंय. त्यानंतर हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, धने पावडर हे सगळे मसाले मी टाकून घेतलेत आणि त्याच्यानंतर असं बेसन पीठ टाकले 2 चमचे आणि त्याच्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलंय. जेव्हा आपण बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर यूज करतो मसाल्यामध्ये, तर तेव्हा असं काजूवरती छान असं कोटिंग तयार होतं. सगळे मसाले टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काजू टाकायचे आणि तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून सगळा मसाला त्या काजूला लागेल छान व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचे. आता बेसन पीठ टाकल्याच्या नंतर त्याला थोडंसं तेल सुटायला चालू होतं. तर आता हे काजू मी ओव्हनमध्ये रोस्ट करून घेणार आहे. त्यासाठी 150 ते 160 सेल्सियस डिग्रीवरती मी हे रोस्ट करून घेतीये. जास्त तापमान ठेवायचं नाही, कारण जर जास्त तापमान जर आपण ठेवलं, तर काजू वरतून पटकन जळून जातील किंवा मग ब्राउन होतील आणि आतून कच्चेच राहतील. त्यासाठी हेच तापमान ठेवायचं आणि 8 ते 12 मिनिटासाठी रोस्ट करून घ्यायचं. तर आता काजू मी हे पूर्णपणे 15 मिनिटं रोस्ट करून घेतलेले, कारण मी मी मध्ये एकदा चेक केले, तर पुन्हा मला ते ठेवावे लागले. तर असे 15 मिनिटं मी ठेवून घेतलेले आणि बघू शकताय तुम्ही इतके छान रोस्ट झाले होते ना ते. मस्तच झाले होते काजू. मला वाटलं नव्हतं, की सेम टू सेम तसे होतील की नाही, पण एकदम छान मस्त झाले होते. आपण एकदम असं हल्दीरामचे जे मसाले काजू खातो ना, तर एकदम सेम त्याच पद्धतीचे हे काजू झालेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता ते झाल्याच्या नंतर मी इथे शंकरपाळी करायला घेतलीये. तर आता ते सगळे स्नॅक्स बनवेपर्यंत इथे पीठ पण छान भिजून तयार होतं आणि हे पीठ थोडंसं असं कडकच लागतं जास्त. आपण पुरीचं जसं पीठ बनवतो तर तसंच हे पीठ लागतं. तर तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये जिरे आणि सगळं हे दिसतंय. त्याच्यानंतर आपण जसं शंकरपाळीचं आपल्याला जसं पाहिजे तर तसं हे मी कट करून घेते. मी शंकरपाळीसारखीच याला कट देणार आहे. हे सगळं स्नॅक्स बनवायला मला काही जास्तीचा वेळ लागला नाही. जे काही शूट वगैरे करता-करता मी बनवलं असेल तर त्याच्यामुळेच मला जास्त वेळ लागलाय. पण जर विदाऊट शूट वगैरे आपण जर करायला गेलो ना, तर हार्डली 2-2-2.5 तासामध्ये हे सगळं व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की आपण जर एक दिवस असा दिला महिन्यातून एकदा आणि हे सगळं स्नॅक्स वगैरे आपण जर असं बनवून ठेवलं हेल्दी गोष्टी, तर बाहेरचे असे फूड पॅकेट वगैरे घेण्याची गरज पडणार नाही आपल्याला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रिझर्व्हेटिव्ह, केमिकल्स वगैरे वापरलेले असतात, जे की आपल्या शरीरासाठी, हेल्थसाठी चांगले नसतात आणि आपण तेच आपल्या मुलांना सारखे-सारखे खायला देत असतो.
आता हे मैदा वगैरे पण ते काय आपल्या शरीरासाठी जास्तीचं चांगलं आहे असं अशातला पण काही भाग नाही आहे. पण जेव्हा आपण ते स्वतःच्या हाताने बनवतो, ताजं असतं किंवा मैदा पण आपण आपल्या हाताने घेऊन येतो, तो चाळून घेतो. ह्यामध्ये सुद्धा आपण आपल्या नजरेसमोर ह्या गोष्टी बनवतो ना, तर तेव्हा एक वेगळं समाधान असतं, की आपण आपल्या हाताने अशा काही गोष्टी बनवून आपल्या मुलांनासुद्धा खायला देतो आणि तशीच आपण काळजीसुद्धा घेत असतो. तसं मला वाटतं, की बाहेरचे जे आपण फूड पॅकेट वगैरे घेतो, तर ते आपल्या हेल्थसाठी तेवढे चांगले नाही आहेत आणि माझं हेल्दी खाण्यावर जास्त लक्ष असतं आणि घरच्यांनासुद्धा हेल्दी खाणंच द्यावं असं मला वाटतं. जेवढं आपण हेल्दी खाऊ तितकेच छान राहू आणि आपल्या मुलांनासुद्धा तितकंच छान हेल्दी आरोग्य देऊ असं मला वाटतं. तर आता सगळे करेपर्यंत टाईम झाला होता खूपच आणि म्हटलं चहा वगैरे तरी करावा. सध्या माझं चहाचं प्रमाण वाढलं आहे, म्हणजे 2च टाईम पिते, पण मी पहिलं ते पण नव्हते पीत, पूर्णपणेच बंद केला होता. पण हल्ली आता मी चहा पिते पुन्हा एकदा आणि मला असं वाटतं की मी आता पुन्हा एकदा बंद करावं चहा पिणं. पण ठीक आहे, कधी कधी तरी चालतंच. तर मी आता प्रयत्न करेन पुन्हा एकदा चहा वगैरे बंद करण्याचा, आता बघूया होतोय की नाही. पण नक्कीच करेन. मागे पण मी केला होता तसंच आता ह्यावेळेस पण करेन आणि ग्रीन टी वगैरे चालू करेन. तर आता शंकरपाळी वगैरे इथे रेडी आहे. थोडीशी थंड झाली की मी डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवून देईन. आणि तुम्ही बघू शकताय की 1 किलो मैदा घेतला होता मी, त्याच्यामध्ये एवढ्या शंकरपाळ्या माझ्या झाल्यात. तर आता थोड्याशा गरम असतानाच ह्याच्यावरती मी चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ वगैरे टाकून घेते. जेव्हा आपण गरम असतानाच असं काळं मीठ किंवा चाट मसाला वगैरे टाकला ना, तर ते छानपैकी मिक्स होतं शंकरपाळीमध्ये आणि छान अशी टेस्ट पण येते. तर मी काही बनवले आणि स्मितने ते टेस्ट नाही केलं किंवा मी त्याला टेस्ट करायला दिलं नाही, असं कधी होत नाही. पहिली जी पण गोष्ट बनते तर तो पहिलं टेस्ट करतो आणि त्याला पण ते खूप आवडतं. आणि सगळं झाल्याच्या नंतर आता त्याला ते आवडलं आहे. मला बोलला की आई तू दे आता हे. मला बोलत होता की नको मला एवढं सगळं नको देऊस, पण आता बोलतो की नाही तू दे. त्याला एवढं आवडलं होतं ते. आणि सगळं आता भरून वगैरे मी ठेवून देते. असं पॅक बंद आपण जेव्हा ठेवून देतो ना डब्बे, तर ते छान जास्त दिवसासाठी टिकतं. तर मी आता तुमच्यासोबत ह्या काही हेल्दी रेसिपीज शेअर केल्यात आणि त्याच्या खूप सारे फायदे आहेत. मेन म्हणजे घरात जर स्नॅक्स रेडी असेल तर भूक लागली की लगेच खाता येतं, बाहेरचं जंक कमी होतं खाणं, वेळ खूप वाचतो आणि हेल्दी पर्याय हाताशी असतो. मेन म्हणजे पैसे पण वाचतात आणि अचानक जर पाहुणे आले तरी काही टेन्शन नसतं. आणि जेव्हा पण मुलं आपल्याला विचारतात की आई काहीतरी आहे का खायला, तर तेव्हा आपल्याकडे हे सगळे ऑप्शन आपल्याकडे रेडी असतात. त्याच्यामुळे आपल्याला बाहेर जायची गरज नसते किंवा बाहेरून आणायची गरज नसते. तर चला, अशा या हेल्दी रेसिपींसोबत हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेत राहा. बाय.